श्री गणेश, तुला हे पदावलीचं उदाहरण सोडवायचं आहे. अगोदर त्या पदावलीच्या उदाहरणाचं वाचन करून दाखव बरं. कंसात 1 अधिक 2 वजा 3 कंस बंद अधिक कंसात 4 अधिक 5 वजा 9 कंस बंद अधिक कंसात 6 अधिक 7 वजा 13 कंस बंद अधिक कंसात 8 अधिक 9 वजा 17 कंस बंद अधिक कंसात 12 अधिक 13 वजा 15 कंस बंद बरोबर किती? बरोबर किती? बरं सोडव बरं मग. पहिल्यांदा आपण या गणिताची पूर्णी काढून घेऊ. बेरीज कोणत्या पद्धतीने सोडवायचं आपलं? कंचे भाग बेरीज. मग काय सोडवणार अगोदर? सर्वात अगोदर तू कंस सोडव मग कंस. 1 अधिक 2 3 हां आधी सगळ्याचा कंस सोडून घेऊ. हां पूर्ण सोडून घे कंस. हां पूर्ण कंस सोडवणं तो. मग 3 वजा 3 0 व्हेरी गुड. 4 अधिक 5 9 9 वजा 9 0 6 अधिक 7 तिथंच रेष मारणार. अगोदर कशी मारली होती तशी मारणं व्यवस्थित. 13 हां 13 वजा 13 0 8 अधिक 9 17 17 वजा 17 0 12 अधिक 13 25 25 वजा 25 0 हां मग सगळ्याच उत्तर 0 आलेलं आहे. हां मग शून्याला काहीच किंमत नसते म्हणून या गणिताचं उत्तर आलेलं आहे 0. व्हेरी गुड. लिही ना मग शून्य खाली. बरोबर 0. हां पदावली एवढी मोठी दिसते आपल्याला आहे की नाही? असं वाटतंय की किती मोठं गणित आहे, किती अवघड असेल. पण सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे की नाही? बरं बस घाबरायचं नाही मोठं गणित असल्यावर. मोठं गणित जेवढं दिसेल ते सोपं असतं. आणि छोटं जे वाटतंय ना ते अवघड असतं. त्याला डोकं लावायचं असतं. आलं लक्षात? बस खाली.